बातमी आता सर्वसामान्यांसाठी महत्त्वाची आहे। अवकाळी पाऊस आणि वाढत्या तापमानामुळे भाजीपाला आणि फळभाज्यांचे दर वाढलेले आहेत। एकीकडे अवकाळी पावसामुळे झालेलं नुकसान तर दुसरीकडे वाढत्या तापमानामुळे भाजीपाल्यांची आवक घटली आहे। भाजीपाला आणि फळभाज्यांची आवक कमी झाली आहे, त्यामुळे सर्वच दर वाढले आहेत। लसूण, टोमॅटो या भाज्यांचे दर 20 ते 25 रुपयांनी वाढले, तर इतर भाज्यांचे दर 5 ते 7 रुपयांनी वाढले। त्यामुळे सर्वसामान्यांचं बजेट कोलमडलंय। भाज्यांचे दर एकदम कडक आहेत। काय चढ उतार होते। एवढा आता 200 रुपये किलो, लसूण 400 रुपये किलो, काकडी 50-60 रुपये, वाटाणा 160 रुपये किलो। पाऊस नसल्यामुळे आणि उन्हाचा टापा असल्यामुळे भाज्यांना कीड भरपूर पडते। पावटे नाही बाजारात, वालवड पापडे नाही आहेत, त्याच्यामुळे मला बहुतेक परिणाम होतो। पण काय करणार, आता घ्यावे तर लागतातच भाज्या सगळ्या। फ्लॉवर 80 रुपये किलो, पण इथे कमी आहे थोडं, बाहेर तर 100 रुपये वगैरे असंच आहे। काय आता काय करणार, सगळंच बजेटच कोलमडलंय। भाज्यांचे दर तर वाढलेच आहेत, पण चांगल्या भाज्या पण मिळत नाही आहेत आणि ज्या आहेत त्या 50 रुपये पाव किलो, 60 रुपये असे भाव झाले आहेत। त्यामुळे तर भाज्या जे मिळेल त्या भाज्या घ्यायच्या आणि त्याच्यावर चालवायचं असं चाललंय सध्या।